नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी दिनविशेष मालिका. या दिनविशेष मालिकामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आज आहे मित्रांनो 17 जुलै 2026. तर 17 जुलैचा आपण दिनविशेष बघणार आहोत. 17 जुलैला भूतकाळामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कोणकोणत्या घटना घडल्या होत्या याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. ओके, आपण काय करत असतो तर 10 महत्त्वपूर्ण घटना बघत असतो. चला सुरुवात करू. तर पहिली घटना आहे अँडेम्स ओनिस. एक करार झाला होता अमेरिका आणि स्पेनमध्ये. त्या कराराला कोणता करार म्हणता? अँडेम्स ओनिस. या करारानुसार फ्लोरिडा हे जे राज्य आहे हे राज्य अमेरिकेनं स्पेनकडून विकत घेतलं होतं. म्हणजे अमेरिकेने स्पेनकडून एक राज्यच विकत घेतलं होतं. ते राज्य म्हणजे कोणतं? फ्लोरिडा. आणि हे केवढ्याला घेतलं होतं तर $5 दशलक्ष घेतलं होतं. आणि कधी घेतलं होतं तर हे 1819ला घेतलं होतं. ओके, 1819ला घेतलं होतं. अँडम ओनिसच्या करारानुसार फ्लोरिडा हे राज्य स्पेनकडून अमेरिकेने $5 दशलक्ष विकत घेतलं होतं आजच्या दिवशी. तर ही डेट आहे, कधीची डेट आहे? 17 जुलै 1819 सालीची गोष्ट आहे. चला, महत्त्वपूर्ण घटनेमध्ये नंबर 2, मुंबईत रेवेस जलवाहतूक. मुंबईमधली रेवेस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या बोटीला जलसमाधी मिळाली होती. म्हणजे रामदास ही बोट बुडाली होती आणि अगदी 700 लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडली होती. ही घटना कधी आहे? 1947ची, ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला होता. नेमकं स्वातंत्र्य झाला होता, 2-4 महिने झाले होते. तर मुंबईत रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरी बोटीला जलसमाधी भेटली. म्हणजे ती पाण्यामध्ये डुबली आणि याच्यामध्ये 700 लोक मेले. खूप सारी जीवितहानी अशी झाली होती. त्याच्यानंतर बघा, कॅनडातील मॉन्ट्रियल येथे 21व्या ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात केली. ओके, आजच्या दिवशी म्हणजे 17 जुलै 1976ला मॉन्ट्रियल हे कुठं आहे? कॅनडामध्ये. येथे 21व्या ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात करण्यात आली होती. ओके, येतं लक्षात. त्याच्यानंतर आजच्या दिवशी विश्वचषक म्हणजे वर्ल्ड कप. ओके, विश्वकप फुटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझीलने, कोणत्या देशानं? ब्राझीलने इटलीला पेनाल्टी शूटमध्ये हरवले. तर ही अतिशय इटलीसारख्या देशाला धक्कादायक गोष्ट आहे की फुटबॉलमध्ये शेकडो देश फुटबॉल खेळतात. त्यामध्ये विश्वचषक किंवा विश्वकप स्पर्धेमध्ये जे आता फिफाचं वर्ल्ड कप आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर अतिशय रोमांचक मॅचेस होतात. तर याच्यामध्ये असाच एक रोमांचक मॅच होता आणि याच्यामध्ये ब्राझीलने काय केलं? इटलीला पेनाल्टी शूटमध्ये हरवलं. शेवटच्या पेनाल्टी शूटमध्ये हरवलं. आणि ही घटना कधीची? 1994ची. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तामिळनाडूतील कुंभकोणम या ठिकाणी एक शाळा होती आणि त्या शाळेला आग लागली. या शाळेला लागलेल्या आगीत 90 विद्यार्थी मृत्युमुखी पडले. ही घटना कधीची? 2004ची. ही घटना कधीची आहे? 2004ची. तर अतिशय दुर्दैवी घटना एका शाळेवर घडली. तर तामिळनाडू राज्यातील कुंभकोणम या ठिकाणी एक शाळा आहे आणि त्या शाळेला आग लागली आणि या आगीत 90 विद्यार्थी मृत्युमुखी पडले. अतिशय दुर्दैवी घटना आहे भारताच्या इतिहासामधली. त्याच्यानंतर आजच्या दिवशी मद्रासचे चेन्नई नामकरण करण्यात आले. तर पहिले चेन्नईला काय म्हणायचे? मद्रास म्हणायचे. ओके, चेन्नईला मद्रास म्हणायचे. या चेन्नईचं नामकरण चेन्नई कधी करण्यात आलं तर 1996ला आजच्या दिवशी.
तर मद्रास जे नाव होतं ते मद्रास नाव जाऊन काय नाव आलं, चेन्नई नाव आलं. कधी आलं तर 1996ला आलं आजच्या दिवशी. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, संगीतकार स्नेहल भाटकर यांचा जन्म झाला होता आज. तर संगीत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव असलेल्या स्नेहल भाटकर यांचा आज जन्मदिवस आहे. आणि त्यांचा मृत्यू कधी झाला तर 29 मे 2007 या रोजी त्यांचा मृत्यू झाला. आणि संगीत क्षेत्रातला हिरा त्या दिवशी हरवला. परंतु आज काय त्यांचा जन्मदिवस. वेगवेगळ्या ठिकाणी संगीत क्षेत्रातल्या वेगवेगळ्या संगीत मैफिली त्यांच्या जन्मदिवसानिमित्त पूर्ण भारतभर घडवल्या जातात. तर बघा नेक्स्ट बघा, कॅलिफोर्निया येथे वॉल्ट डिस्ले कोण, वॉल्ट डिस्ले यांच्या डिस्लेलँड, कोणत्या, वॉल्ट डिस्ले यांच्या डिस्लेलँड या थीम पार्कची सुरुवात झाली. तर बघा सुरुवातीला थीम पार्कची संकल्पना जुनी होती, पण खऱ्या अर्थानं या कॅलिफोर्नियाच्या वॉल्ट डिस्ले या नावाच्या व्यक्तीनं डिस्लेलँड या थीम पार्कची सुरुवात केली. आणि इथून थीम पार्कला एक मोठी गती मिळाली. ओके, आज वेगवेगळ्या ठिकाणी थीम पार्क होत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी डेव्हलपमेंट होती, वेगवेगळ्या ठिकाणी बरंच काय, म्हणजे आता वॉटर पार्क, त्याच्यानंतर थीम पार्क, त्याच्यानंतर वेगवेगळ्या मॉल वगैरे. तर अशा लँड डेव्हलपमेंट करण्याच्या प्रक्रियेला त्या काळामध्ये कॅलिफोर्निया येथे वॉल्ट डिस्ले यांच्या डिस्लेलँड या थीम पार्कची सुरुवात करण्यात आली. कधी करण्यात आली तर 17 जुलै 1955ला कॅलिफोर्नियामध्ये. येतं लक्षात. आता बघा नेक्स्ट, प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ CS शेषाद्री, कोण, CS शेषाद्री यांचे निधन झाले. तर गणित क्षेत्रामध्ये त्यांचं प्रचंड मोठं योगदान आहे. त्यांचं निधन कधी झालं तर 17 जुलै 2020 रोजी झालं आहे. ओके, 17 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यू झाला. ते चेन्नई गणित इन्स्टिट्यूटचे, मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक होते. ओके, आणि त्यांचा मृत्यू कधी झाला 29 फेब्रुवारी हा त्यांचा जन्म आहे. 29 फेब्रुवारी 1932ला त्यांचा जन्म झाला. आणि 17 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यू झाला. आणि गणित क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलं. त्यांना विशेष खूप सारे पुरस्कार मिळालेले आहेत. असे CS शेषाद्री यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. यांची आज पुण्यतिथी आहे. त्याच्यानंतर प्रसिद्ध दलित लेखक किंवा दलित साहित्यिक बाबूराव बागुल, नाव ऐकलं असेल तुम्ही, मराठीतलंच नाव आहे. बाबूराव बागल यांचा जन्म झाला आहे आजच्या दिवशी. कधी 1930ला. तर 17 जुलै 1930ला बाबूराव बागल यांचा जन्म झाला. आणि 26 मार्च 2008 रोजी यांचा मृत्यू झाला. तर दलित साहित्यामधलं खूप मोठं नाव असलेले बाबूराव बागुल यांचा आज जन्मदिवस आहे. यांच्या जन्मदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर हे आहे आजचा दिनविशेष. आणि या पद्धतीच्या दिनविशेषसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि नवनवीन व्हिडिओचा लाभ घ्या. धन्यवाद.